हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर 28 जुलैला आहे पहिला श्रावण सोमवार। तर या दिवशी घरच्या घरी महादेवांची साधी सोपी पूजा कशी करावी, कोणत्या सेवा कराव्यात, शिवमूठ कशी अर्पण करावी व शिवमूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर प्रथम आपण ही सेवा मंदिरात जाऊन करू शकतो किंवा घरच्या घरी या सेवा तुम्ही करू शकता। तसेच ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता, परंतु भगवान शंकरांच्या सेवेसाठीची उत्तम वेळ ही प्रदोष काळ मानली जाते, म्हणजे संध्याकाळी 4 ते 7 ची वेळ। तर सोमवारी आपण सर्वच उपवास करत असतो। यावेळेस 4 सोमवार आले आहेत। तर आपण पूजा कशी करावी? तर प्रथम महादेवाच्या पिंडीवर आपल्याला जलाभिषेक करायचा आहे। त्यानंतर दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक तुम्ही करू शकता, किंवा फक्त दुधाचा अभिषेक करू शकता, किंवा फक्त दह्याचा अभिषेक तुम्ही करू शकता, किंवा फक्त जलाभिषेक तुम्ही करू शकता। तसेच उसाच्या रसाचा अभिषेक देखील महादेवाच्या पिंडीवर केला जातो। तर हे सर्व करत असताना शिवमहिम्य स्तोत्र म्हणावे, किंवा हे नाही जमले तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप तुम्ही करू शकता। त्यानंतर पिंड स्वच्छ पुसून ती जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत तिथे ठेवावी। आधी थोडे तांदूळ ठेवावे, त्यावर शिवपिंड ठेवावी। त्यानंतर आपण महादेवांना भस्म अर्पण करावे, भस्म लावून घ्यायचे। शिवपिंडीला हळदी कुंकू लावू नये। त्यानंतर वस्त्रमाळ अर्पण करावी, नंतर पांढरी फुले वाहावी व बेलपत्र वाहावे। या दिवशी 108 बेलपान वाहिले जाते। तर हे बेलपान वाहताना शिव अष्टोत्तर नामावली म्हणत बेलपत्र अर्पण करावे। हे जर जमत नसेल तर ओम नमः शिवाय म्हणत बेलपत्र अर्पण करावे। बेलाचे पानं हे अर्पण करताना देठ काढून ते देठ देवाकडे करून पालथे अर्पण करावे। त्यानंतर धोत्र्याचे फूल, धोत्र्याचे फळ महादेवांना अर्पण करावे। पहिल्या सोमवारी तांदळाची शिवमूठ असते, तर ती शिवमूठ 3 वेळा अर्पण करावी। मुठभर तांदूळ घेऊन ते थोडे ओले करून अर्पण करावे, म्हणजे मुठभर तांदूळ हातात घेऊन त्यावर चमचाभर पाणी टाकून ओली करावी, मग ती अर्पण करावी। आता ही शिवमूठ अर्पण करताना हा मंत्र म्हणावा, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासरे दिरा भावा नंदा जावा, भ्रातरा न आवडती ती आवडती कर रे देवा, असा मंत्र म्हणायचा व शिवमूठ अर्पण करायची। आता ही मंत्र तुम्ही 1 वेळा म्हणा, किंवा शिवमूठ अर्पण करताना 3 वेळा म्हटला तरी चालेल। त्यानंतर जे दूध आपण भगवान शंकरांना अभिषेक करताना वापरतो ते आपण कच्चे वापरावे, म्हणजे न तापवलेले असावे। त्यानंतर धूपदीप लावून घ्यायचा आहे व आरती करायची। प्रथम गणपतीची व त्यानंतर भगवान शंकरांची आरती करावी। तुम्ही तुपाची आरती करा, त्याचबरोबर कापराची आरती देखील करावी। त्यानंतर नैवेद्य अर्पण करावा। तुम्ही दूध साखरेचा किंवा जे आपण सोमवार सोडण्यासाठी बनवत असतो ते, किंवा दही भाताचा नैवेद्य दाखवावा। त्यानंतर या सेवा आपल्याला करायच्या आहेत। शिवलीलामृताचे पठण करावे, किंवा बरेच जण पारायण देखील करत असतात। तर हे नाही जमले तर 11वा अध्याय तरी नक्कीच या दिवशी पठण करावा। त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र म्हणावे, रुद्राध्यायाचे पठण करावे। हे जर जमत नसेल, किंवा वाचता येत नसेल, किंवा माहीत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून ते ऐकावे। त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचे 1 माळ करावी। ते जरी जमत नसेल तर तुम्ही 1 वेळ ओम नमः शिवाय या मंत्राचा 1 माळ जप करावी। तर शिवलीलामृताचा 11वा अध्याय तुम्ही या दिवशी आवर्जून वाचावा। अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने सोमवारची पूजा करावी। चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते। माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।